संगमनेर शहरामध्ये जी काही मिरवणूक मार्ग आहे यावर मुख्यत्वे मानाचे एक 13 गणपती आहेत. त्यांचीसुद्धा जे आयोजक आहेत 13ही गणपती मंडळांचे त्यांचीसुद्धा आत्ताच आम्ही एक बैठक या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये प्रत्येक मंडळाचा सुरुवातीची किंवा विसर्जन मिरवणूक सुरू करण्याची वेळ आणि मार्गामध्ये जे काही महत्त्वाचे 2-3 ठिकाणं आहेत त्यामध्ये गवंडीपुरा असेल किंवा मसैद बाबा चौक आहे, पुढे चावडी आहे आणि पालिका म्हणजे एंड आहे, मिरवणुकीचा शेवट आहे. याचा टायमिंग आपण ठरवून दिलेला आहे प्रत्येक मंडळाला आणि आपला प्रयत्न आहे की त्या दृष्टीनं प्रत्येक मंडळ तो टायमिंग फॉलो करेल आणि असं जर झालं, सर्वच मंडळांनी ही सूचना जर पालन केली तर नक्की प्रत्येक मंडळाला रात्री 12च्या आधी संपूर्ण मिरवणूक मार्गावर किंवा विसर्जन मार्गावर आपली मिरवणूक व्यवस्थितपणे साजरी करता येईल. या दृष्टीनं आपण प्लॅनिंग यावर्षी केलेलं आहे. त्यामध्ये 1 नंबरचं जे मंडळ आहे सोमेश्वर तरुण मंडळ आहे, त्यांचा टायमिंग ते 7 वाजेपर्यंत पालिका क्रॉस करतील, पालिकेच्या पुढे जातील आणि शेवटचं जे मंडळ आहे स्वामी विवेकानंद मित्र मंडळ हे सुद्धा एक साधारणपणे 10:30 ते 11च्या दरम्यान पालिकेसमोर असेल. या दृष्टीनं आपण प्लॅनिंग केलेलं आहे आणि पोलीस प्रशासन आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी हे प्लॅनिंग फॉलो करतील अशी अपेक्षा आहे. सर, त्याबाबतची आम्ही स्वतंत्र बैठक घेत आहोत. 5 तारखेला ईद ए मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण येत आहे आणि जी पारंपरिक मिरवणूक आहे ईद ए मिलादची ती गणपती उत्सवाच्या दरम्यान जी काही मिरवणूक मार्ग आहे त्याच मार्गावरून जाते. त्या मार्गावरती काही गणपतींची देखील स्थापना झालेली आहे. त्यामुळे आपण यापूर्वी काही दिवसापूर्वी येथील जे काही ईद ए मिलाद मिरवणुकीचे आयोजक आहेत त्यांची बैठक या ठिकाणी घेतली होती आणि त्यानुसार त्यांनी ईद ए मिलादची जी 5 तारखेची मिरवणूक आहे ती मिरवणूक 8 तारखेला घेण्याबाबतचं मान्य केलेलं आहे आणि परस्पर सामंजस्याने किंवा दोन्ही मिरवणुका शांततेने व्हाव्या या दृष्टीनं आपण ही उपाययोजना केलेली आहे. ईद ए मिलादची जी मिरवणूक आहे ती आपल्या शहरामध्ये 8 तारखेला होणार आहे आणि त्या दृष्टीनं सर्व मंडळांना देखील आपण सूचना केलेली आहे की 6 तारखेचं विसर्जन झाल्यानंतर आपल्या रस्त्यामधील जे काही डेकोरेशन असेल, काही छोटे मोठे पॅन्डॉल असतील, स्टेज असेल ते काढून घ्यावं सर्वच मंडळांनी. त्या दृष्टीनं पालिका प्रशासन देखील सहकार्य करणार आहे आणि योग्य ती जबाबदारी पार पाडणार आहे.